पुन्हा एकदा फोन वाजला आणि मीने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 10:30 वाजले होते. तिचा नवरा विहान परत उशिरा येणार हे तिला आधीच माहिती होतं, कारण गेल्या काही दिवसापासून हे रोजचंच झालं होतं. ऑफिसचं काम खूप आहे, मीटिंग्स आहेत, क्लायंटसोबत डिनर आहे, अशी रोजची कारणांची यादी तिला आता पाठच झाली होती. पण मन मात्र ते पाहून आणि ऐकून प्रत्येक दिवशी जखम तिला देत होतं. तरीही ती गप्प होती. विहान कधी काळी तिच्या हातात हात घेऊन स्वप्न पाहणारा आता तिच्याकडे पाहायला सुद्धा की 4 शब्द बोलायला सुद्धा थांबत नव्हता. कधी काळी तिच्या आवडीचं जेवण कौतुकाने खाणारा तोच विहान आता घरातील जेवण चाखायला सुद्धा तयार नव्हता. पण तरीही अन्वीने स्वतःला किती वेळा तरी समजावलं होतं की लग्नात चढ उतार येत असतात, वेळेचा अभाव, कामाचा ताण असेल, पण वेळ मिळाला की मग परत सर्व नॉर्मल होईल, अशी ती स्वतःची समजूत काढत होती. पण खरं तर ताणाचं कारण ताण किंवा काम नव्हतं, तर ते काहीतरी तिसरंच होतं. पण त्या सत्यापासून अन्वी लांब होती. एके रात्री विहान घरी आला. असा तो वेगळाच दिसत होता. कपड्यांवर अनोळखी परफ्यूमचा सुगंध, शर्टच्या कॉलरवर हलकी लिपस्टिकची लाईन आणि चेहऱ्यावर खोटं हसू होतं. घरी आल्यावर अन्वी विचारते, काही खाल्लंस का? हो, मीटिंग्समध्येच झालं आहे, तो कोरडेपणानेच म्हणाला आणि त्या एका वाक्यातून सुद्धा खोटेपणा वाहत होता. अन्वी काही बोलली नाही, पण मनात मात्र एक अस्वस्थता होती. आणि त्यानंतरच्या काही अशा बऱ्याच गोष्टी होत गेल्या, जसं की रात्री उशिरा बेडवर यायचं, फोन सतत लॉकमध्ये, घरात लक्ष नाही, किंवा मग काही बोलायला गेलं की औपचारिक आणि तुटक बोलायचं. हे सर्व विहानचे बदल अन्वीच्या लक्षात येत होते, पण तिने लाख प्रयत्न केला डोळ्यावरची पट्टी हटवू नये म्हणून. पण एक दिवस मात्र देवानेच सत्य तिच्या हातात ठेवलं. विहान बाथरूममध्ये होता, फोन चार्जिंगला लावला होता आणि स्क्रीन लॉक झालेला नव्हता. आणि तेव्हा फोनवर एक मेसेज आला, मिस यू डिअर. हे वाचताच अन्वीचा हात थरथरला. ती जणू स्तब्ध झाली. आणि त्या मेसेजखाली अजूनही काही मेसेज होते, काही दिवसापासूनचे, काही प्रेमळ, काही अंगावर काटा आणणारे, तर काही रोमॅन्टिक. आज अप्रतिम दिसत होतीस. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खास आहे. मला तुझ्याबरोबर राहावंसं वाटतं. तुझ्यासाठी मी सगळं काही करू शकतो. आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेदना देणारा मेसेज म्हणजे, अन्वीला आता मी सांगणार आहे की मला तुझ्यासोबत राहायचं आहे, हेही कायमचं. हे वाचून अन्वीचा श्वास अडकला. मन सुन्न झालं. जग थांबल्यासारखं वाटलं. काही क्षण ती तशीच उभी राहिली. इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि विहान बाहेर आला. तेव्हा ती त्याच्याकडे आश्चर्याने, दुःखाने, अविश्वासाने बघत होती. ते पाहून तो बोलतो, काय झालं? मग अन्वीने फोन त्याच्यासमोर ठेवला. विहान क्षणभर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर अपराध नव्हता, पण पकडल्या गेल्याची चीड मात्र होती. अन्वी, तू माझा फोन का पाहिलास? या मेसेजसाठी कोणाचा फोन पाहायला हवा होता? विहान काही बोलेना. तो शांत बसला. मग थोड्या वेळाने म्हणाला, अन्वी, माझं आणि कृतिकाचं जमलं आहे. तिला माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि मी तिच्यासोबत आनंदी आहे. हे ऐकून अन्वीला तर शब्द सुचत नव्हते. माझ्यासोबत? आणि मला काही स्थान नाही का? अन्वी, तू चांगली आहेस. पण तो बोलताना शब्द शोधत होता. आपल्या नात्यात आता जुनं काहीच राहिले नाही. तो हळवेपणा नाही, पण कृतिका मला समजून घेते. तेव्हा अन्वीला पहिल्यांदा जाणवलं की कोणावर खूप प्रेम करणं आपल्यासाठी शाप कसं बनू शकतं, किती दुःख मिळू शकतं. अन्वी काहीच न बोलता तेथून निघून गेली, कारण बोलण्यासारखी परिस्थितीच नव्हती. त्या रात्री ती एकटीच स्वयंपाकघरात बसली. घर शांत, पण तिच्या मनात वादळ उठलं होतं. मी काय कमी केलं? मी इतकी वाईट बायको होते का? तो माझ्याशिवाय खरंच जगू शकतो का? पण मी मात्र त्याच्याशिवाय? ती खूप रडत होती, पण आवाजही करत नव्हती, कारण तिचेच अश्रू तिच्या प्रतिष्ठेशी लढत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विहान नाश्ता न करताच बाहेर निघाला. मी ऑफिसला जातोय. अन्वीने विचारलं, कृतिकाकडे जातोयस का? विहानने उत्तर देणं टाळलं, पण अन्वीने शांतपणे विचारलं, तुला घटस्फोट हवा आहे का? आता त्या प्रश्नावर विहानच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान उमटलं आणि तो म्हणाला, अन्वी, दोघांच्याही भल्यासाठीच ते योग्य आहे. अन्वी कोसळली. पुढच्या 1-2 दिवसात तिने ते घर सोडलं. काही महिन्यात, काही वर्षात अन्वी आणि
विहानचा घटस्फोट झाला. अन्वी घटस्फोट घेऊन शांत आयुष्य जगू लागली. तिने स्वतःला पुन्हा शोधलं. तिच्या आत्म्यातला एक भाग त्या क्षणी जिवंत झाला. तिने काही दिवस रडत घालवले, तर काही रात्री आठवणीत घालवल्या. पण एक दिवस ती स्वतःकडेच कडक नजरेने पाहू लागली. मी कोण? एक सोडलेली बायको? नाही, मी त्याहून मोठी आहे. मग तिने ठरवलं की स्वतःला हरवणार नाही, स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, एका माणसासाठी स्वतःची किंमत कमी होऊ देणार नाही. आणि त्यानंतरच तिने एका नव्या सुरुवातीकडे पाऊल टाकलं. ती शिक्षिका होतीच, पण लग्न झाल्यावर तिने नोकरी सोडली होती. पण आता तिने नव्याने अभ्यास सुरू केला आणि 1-1.5 वर्षानंतर तिला एका मोठ्या स्कूलमध्ये नोकरी मिळाली. पगार चांगला, वातावरण चांगलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वतःचं आयुष्य नव्याने जगायला मिळालं होतं. घटस्फोट नंतर पहिल्या काही दिवसात अन्वीला घरात विचित्र शांतता जाणवू लागली होती. विहान आयुष्यातून गेल्यावर घरातील अस्ताव्यस्तपण कमी झालं होतं, पण मनातील अस्ताव्यस्तपण वाढलं मात्र होतं. ती बराच वेळ एकटीच स्वतःशी बोलत असे. जणू स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होती की मी चुकीचे नव्हते, मी अपुरी नव्हते, मी एकटी असूनही कमी नाही. त्यानंतर अन्वीने दररोज सकाळी फिरायला जायला उगवता सूर्य तिच्या अंगावर पडला की तिला जाणवत असे, नवं काहीतरी सुरू होते. एका सकाळी शाळेच्या जवळच असलेल्या बागेत ती फिरत होती. तेवढ्यात शाळेतील एक अपरिचित चेहरा दिसला. निलेश पाटील. तो अन्वीच्या शाळेत गणितचा शिक्षक होता. अन्वी मॅडम, असं बोलत तो तिच्या समोर आला. अन्वी क्षणभर थांबली. घटस्फोट नंतर पहिल्यांदाच कोणीतरी शाळेबाहेर भेटत होतं. अरे निलेश, हाय, कशी आहेस? अन्वीने एक स्मित हास्य केलं, पण डोळ्यामधील वेदना लपली नाही. निलेश काही क्षण तिला पाहत राहिला आणि त्याने मुद्दाम टाळत हलक्या आवाजात विचारलं, कॉफी घ्यायची का? अन्वीने क्षणभर संकोच केला, पण मग मान हलवली. कॅन्टीनमध्ये दोघे कॉफी घेत बसले. निलेश शांतपणे शाळेबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल आणि कामाबद्दल गप्पा मारत होता आणि अन्वी लक्ष देऊन ऐकत होती. पण मनात एक विचार सतत येत होता, तो माझ्याबद्दल काही विचारेल का? त्याला सगळं माहिती आहे का? लोक काय म्हणतील? आणि त्या क्षणी निलेशने तिच्या नजरेतील अस्वस्थता ओळखली. हळू आवाजात म्हणाला, अन्वी, तुला काही सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय की तू खूप काही मनात दाबून ठेवतेस. अन्वी थोडी दचकली, कारण एका अनोळखी पुरुषासमोर स्वतःची वेदना मांडणं तिला जड जात होतं. मग तिने कॉफीचा कप हातात घेतला आणि म्हणाली, निलेश, मी ठीक आहे. फक्त जीवन थोडं विस्कटून गेलं आहे. निलेश हलकंच म्हणाला की पण विस्कटलेलं पुन्हा नीट करता येतं, जर कोणीतरी सोबत असेल. की अन्वीचे डोळे पुन्हा पाणावले. तिच्या आयुष्यात हळूवार प्रकाश परत येत होता. तेव्हाच विहानच्या आयुष्यात अंधार वाढू लागला. विहानचं आयुष्य ढासळायला सुरुवात झाली होती. कृतिकासोबत काही महिने राहिल्यानंतर गोष्टी बदलत गेल्या. कृतिकाच्या मागण्या वाढल्या. तिचा खरा स्वभाव समोर येत होता. त्यानंतर प्रत्येक गोष्टीवर, सगळ्यावर वाद निर्माण होऊ लागले. कृतिकासोबतचं भांडणं सतत वाढत होतं. तू मला वेळ देत नाहीस, तू एवढा कमावतोस तरी माझ्या मनाप्रमाणे काहीच करत नाहीस. अन्वीने तुला घटस्फोट का दिला हे आत्ता मला कळतंय, कारण तू बदलतच नाहीस. कृतिकाच्या या सततच्या तक्रारीने विहानच्या मनाने तो कोलमडत होता. त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. त्याचा परिणाम कामावर झाला. ऑफिसमध्ये क्लायंट नाराज, बॉस नाराज, घरात रोज नवीन भांडणं. यामुळे एक दिवस त्याने कृतिकाला विचारलं, आपल्या नात्यात प्रेम आहे ना? पण कृतिकाने फोनवरून वर मानसुद्धा उचलली नाही. त्या क्षणी विहानला जाणवलं की अन्वीसारखी शांत, समजूतदार, स्थिर व्यक्ती पुन्हा कुठे मिळणार. पहिल्यांदाच त्याला जाणवत होतं की त्याने काय गमावलं आहे. पण आता खूप उशीर झाला होता. अन्वी तिच्या जगात परत फुलू लागली होती, नव्याने जगायला लागली होती. तर इकडे अन्वीच्या शाळेत सर्वांना घटस्फोटाबद्दल माहिती झालं होतं. तेव्हा काहींनी तिला सहानुभूती दिली, काहींनी सहानुभूतीच्या नावाखाली टोमणे मारले, तर काहींनी तिच्या मागे कुजबूज केली की तिचा नवरा दुसरीकडे गेला आहे म्हणे. अन्वीने कदाचित जपलं नसेल घर. स्त्रीकडूनही कधी चूक होऊ शकतेच. आणि आता तर निलेशबरोबर जरा जास्त जवळ दिसते. तेव्हा अन्वीच्या कानावर शब्द ते पडत होते. ती शांत होती, पण आतून तुटत होती. त्या दुपारी ती स्टाफरूममध्ये बसली होती. डोळ्यात पाणी दाटलं होतं. तेवढ्यात निलेश तिच्या बाजूला आला. अन्वी, ती डोळे पुसत म्हणाली, हे लोक काय काय बोलत आहेत? तेव्हा निलेशने फक्त एक वाक्य म्हटलं, लोकांचं काम बोलणं हेच आहे आणि आपलं काम दुर्लक्ष करून पुढे जाणं हे असायला हवं. अन्वी त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण पहिल्यांदाच तिला कोणीतरी मनापासून समजलं होतं. एक दिवस विहान अन्वीच्या शाळेमध्ये आला. अन्वी, थोडं बोलायचं आहे. ती शांत उभी राहिली.
माझीच चूक झाली, मला माफ कर, तू परत ये, आपण पुन्हा सुरुवात करूयात. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. कधी काळी तिच्यासाठी देवासारखा असलेला माणूस आज तिच्यासमोर अपराधीपणे उभा होता. ती शांतपणे म्हणाली, विहान, प्रेम असलेलं नातं परत बांधता येतं, पण तुटलेला विश्वास पुन्हा कधीच मिळवता येत नाही. विहान गडबडला, मी बदललोय, मी तुझ्यासाठी काहीही करेन. अन्वी म्हणाली, माझ्यासाठी तू आधीही काहीच केलं नव्हतंस, आता तर अजिबातच नको. मी तुला माफ करते, पण आता परत येणं शक्य नाही. असं बोलून ती तेथून निघून गेली. त्यानंतर अन्वीला आता जाणवत होतं की निलेशचं अस्तित्व तिच्या आयुष्यात सावलीसारखं आहे. एके दिवशी शाळेनंतर दोघेही बाहेर पडले. निलेशने तिला विचारलं, अन्वी, आज थोडं चालत जाऊयात का? अन्वीने हळूच हो म्हटलं. दोघे चालत रस्त्यावरून जात होते. अन्वी बोलते, कधी कधी काही लोक आपल्याला तोडून जातात, पण त्यानंतर आपण जे उभे राहतो ते तर खूप सुंदर असतं. तिचे डोळे भरून आले. तू खूप मजबूत आहेस. मग अन्वीने विचारलं, आणि तू तू का एवढा माझी काळजी घेतोयस? कारण तुझी वेदना मला दिसते आणि तुझी शक्ती माझं मन जिंकते. अन्वीला हे शब्द आपलेसे वाटले, कारण कितीतरी दिवसानंतर पहिल्यांदा कोणीतरी तिचं कौतुक केलं होतं. पण तरीही अन्वीला अजून खात्री होत नव्हती, कारण ती नात्यात अडकायचं धाडस करत नव्हती. अजूनही जुन्या जखमा होत्या, म्हणून ती गप्प शांत राहिली. पण निलेशने कधीच आग्रह केला नाही, तर तो फक्त शांतपणे आदराने तिच्यासोबत होता. अन्वी एक दिवस म्हणाली, निलेश, मी पुन्हा नातं सुरू करायला घाबरते. निलेश म्हणाला की तुला जिथेपर्यंत वाटेल तिथेपर्यंत मी थांबेन, कारण मी नातं मागत नाही, तर मी वेळ मागत आहे. मग अन्वीने पहिल्यांदा शांतपणे मान हलवली. कदाचित पहिल्यांदाच तिला पुरुषांच्या जगात एका चांगल्या माणसाचं अस्तित्व जाणवलं होतं. निलेशसोबत ती हळूवार चालत होती, पण अन्वीच्या मनात मात्र अनेक प्रश्न येऊ लागले होते. तो मला का समजतोय? मी त्याच्यासोबत राहण्यास तयार आहे का? प्रेम पुन्हा शक्य आहे का? आणि अन्वीच्या मनात मात्र अजूनही एक मोठी गाठ होती. ती गाठ म्हणजे विहानच्या विश्वासघाताने घट्ट झाली होती. एक दुपारी शाळा सुटल्यानंतर दोघे स्टाफरूममध्ये बसले होते. निलेश शांत होता, विचारात हरवलेला दिसत होता. अन्वीने विचारलं, निलेश, आज खूप शांत आहेस? अन्वी, तुला कधीतरी सांगणार होतो, पण आजच सांगतो. आता अन्वीचं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे वळलं. निलेशने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली, मीही एक अपयशी नात्यातून गेलोय. अन्वी दचकली, मी लग्न केलेलं, पण ती मुलगी मला कधीच स्वीकारू शकली नाही, कारण तिचं ध्येय, तिचं करिअर, तिच्या अपेक्षा, त्यात मी कुठेतरी हरवला होतो. माझं अस्तित्व तिथे नव्हतंच. अन्वी मनापासून ऐकत होती. एक दिवस तिने मला स्पष्ट सांगितलं की आपल्या आयुष्याचं लक्ष, ध्येय वेगळे आहेत, आणि ती निघून गेली. म्हणूनच कदाचित मला तुझ्या वेदना इतक्या सहज ओळखता येतात, अन्वी, कारण मीही त्यातून गेलो आहे. अन्वीला वाईट वाटलं. ती शांत झाली आणि तिने पहिल्यांदाच निलेशकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. एक जखमी, तुटलेला माणूस, आणि जो तरीही कोणासाठी तरी आधार म्हणून पाहत होता. आता अन्वी तिच्या जगात उभी राहण्याचं शिकली होती, पण विहानचं जग मात्र ढासळत होतं. कृतिका त्याला सतत कमी लेखू लागली होती. शेवटी एक दिवस तिने सरळ सांगितलं, आता आपल्यात पहिल्यासारखं काहीच नाही, म्हणूनच मी माझ्या एक्ससोबत परत जाणार आहे. तुझ्यासोबत आयुष्य घालवणं मला जमणार नाही. हे ऐकून विहान हादरला, कारण हेच वाक्य, हेच शब्द त्याने काही वर्षापूर्वी अन्वीला बोलला होता. आपलं नातं वाचवण्यासाठी त्याने कृतिकाला विनवणी केली, कृतिका, असं करू नकोस, मला सोडून जाऊ नकोस. पण त्याचे काही न ऐकता कृतिका निघून गेली. ती गेल्यावर त्याने पहिल्यांदा घरात फक्त शांत बसून सारं आयुष्य आठवलं. अन्वीचे त्याच्यावरचे प्रेम, तिने त्याच्यासाठी केलेला त्याग, तिची बोलण्याची पद्धत, तिचं शांत समजूतदार स्वभाव, आणि त्याने दिलेल्या जखमा देखील त्याला आठवल्या. त्यानंतर विहान दिवस रात्र अन्वीच्या फोटोसमोर बसू लागला. मी काय गमावलं? मी कुठे हरवलो? मी असं का केलं? पण उत्तर काही मिळत नव्हतं. तर इकडे अन्वी हळूहळू नवीन आयुष्य स्वीकारत होती. तेवढ्यात एक मोठी बातमी आली. तिच्या आईला हार्ट अटॅक आला. हे ऐकताच अन्वी धावली. आई हॉस्पिटलमध्ये होती. चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता. अन्वी आईचा हात धरून रडत होती. आई, मला सोडून जाऊ नकोस. आईने हळूच तिचा हात दाबला. अन्वी, घाबरू नकोस बाळा, मी आहे अजून. त्या क्षणी निलेश तिथे आला. तो म्हणाला, अन्वी, काही लागलं तर सांग, मी इथेच आहे. अन्वीने डोळ्यातले पाणी पुसत त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा तिला जाणवलं की हा माणूस खरोखर तिच्यासाठी आहे. अन्वी आईच्या रूममध्ये बसली होती. तेव्हाच एक आवाज आला, अन्वी. तिने वर पाहिलं तर समोर तिथे विहान उभा होता.
अन्वीला काही क्षण काही सुचलं नाही. तो अचानक कसा आला? आई. विहान आईकडे गेला. त्याने सासूबाईंचा हात धरला. आई, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. माझ्यामुळे तुमची मुलगी किती त्रासलेली आहे मला माहिती आहे. अन्वी अवाक झाली. विहान रडत होता. आईने त्याच्याकडे पाहिलं. विहान, चुका प्रत्येकाकडून होतात रे, पण माझ्या लेकीला असा परत परत त्रास देऊ नकोस. विहान शांत झाला. त्याने अन्वीकडे पाहिलं. मी इथे फक्त आईसाठी आलो आहे, काही मागायला नाही. अन्वी काही क्षण काहीच बोलली नाही. त्या रात्री अन्वी आईजवळ बसली होती. मनात दोन चेहरे होते. एक शांत, स्नेहाने भरलेला आदर देणारा निलेशचा, आणि दुसरा ज्याच्यामुळे जगच तुटलं होतं, त्या विहानचा. यामुळे अन्वीच्या मनात संघर्ष सुरू झाला. निलेशकडे ओढ वाटते, पण मी पुन्हा प्रेम करू शकते का? तर विहानचं वागणं पश्चाताप आहे का की नाटक? पण मला काय हवं आहे, असं ती स्वतःलाच विचारत राहिली. पण उत्तर काहीच मिळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी निलेश तिला रुग्णालयात भेटायला आला. आणि मी एक गोष्ट सांगू का? मी तुझ्या आयुष्याजवळ येतोय, आणि हे मी जाणून बुजून काही नाही करत. तर मला तू आवडतेस, तुझे ध्येय, तुझी शांतता आणि तुझं मन. पण मी तुझ्यावर काहीच लादू इच्छित नाही, कारण तू ज्या जखमामधून गेलीस त्यावर मलम लावायला मी तयार आहे, पण तुला त्याची गरज वाटली तरच. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मलाच काही समजत नाहीये निलेश, मी तयार आहे का? तेव्हा निलेश शांतपणे म्हणाला, आपली वेळ येईल तेव्हा पाहू, पण मी थांबेन. आणि तो निघून गेला. अन्वीच्या मनात एक अनामिक ऊब राहिली. अन्वी अजूनही आईजवळ बसली होती. तेवढ्यात विहान परत आला. अन्वी, थोडं बोलू? तिने शांत राहून मान हलवली. विहानच्या डोळ्यात तेव्हा पश्चाताप उग्र दिसत होता. अन्वी, मी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली, कृतिकाची सोबत करून आणि तुला गमावून. अन्वी शांत होती. तू माझा हात सोडला नाहीस कधीच, आणि मी मात्र तुला सोडलं. आज जेव्हा तुझ्या आईला इथे पाहिलं तेव्हा जाणवलं की मी किती स्वार्थी होतो. मग अन्वीने शांतपणे विचारलं, पण आता मला काय सांगायला आला आहेस? विहान काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुझ्या आयुष्यात कोणी असेल तर त्याला सांभाळ. तुझ्यासारखं प्रेम मिळणं नशीबवानाचीच गोष्ट आहे, आणि मी इतका नशीबवान नाही. अन्वी दचकली. तुला माहिती आहे, निलेश चांगला आहे. मी नसतो करू शकलो सगळं ते तो करतो आहे, आणि मला त्याचाही राग येत नाही, कारण मीच तुझ्यासाठी योग्य नव्हतो. अन्वीचे डोळे पाणावले. विहान निघत असताना म्हणाला, तू सुखी राहा नेहमीच, आणि माझ्यामुळे तुझ्या आयुष्यातील दुसरी संधी वाया जाऊ देऊ नकोस. अन्वी स्तब्ध उभी राहिली. हा तोच विहान, तिचा विश्वासघात करणारा नवरा, की पश्चातापाने बदललेला माणूस? हे काहीच समजेना. अन्वी त्या रात्री घरी आली. आई स्थिर होती, मात्र तिचं मन ढवळून निघालं होतं. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. मी कोणासाठी जगू इच्छिते? विहानसाठी? नाही, त्याचं पान संपलं होतं. एकटीसाठी? कदाचित, पण माणूस म्हणून सोबत हवंच असते की निलेशसाठी? अन्वीच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू आलं. तो माझ्याकडे कोणताही हक्क मागत नाही, फक्त माझ्या मनातील अवशेष साफ होईपर्यंत सोबत चालायला तयार आहे. मग अन्वीने खोल श्वास घेतला. तिच्या मनातील अंधार आता प्रकाशाला जागा देऊ लागला होता. त्या रात्री निलेश शांतपणे अन्वीच्या घरी आला. तो नेहमीप्रमाणे तिच्यासाठी सूप घेऊन आला होता. अन्वी म्हणाली, तू कधी थकतच नाहीस का माझ्यासाठी धावपळ करून? निलेश तिच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, तू थकली आहेस म्हणून मी थकत नसतो. मी तुझ्या आयुष्यात काही मागायला आलो नाही, तर फक्त एवढं सांगायला आलोय. तू माझ्यासाठी प्रेम नाहीस तर तू माझं आयुष्य आहेस. पण तू तयार नसशील तर मी वाट पाहीन, तुझ्या होकाराची किंवा तुझ्या नकाराची देखील. अन्वीचे डोळे पाणावले. ती काही बोलण्याआधीच निलेश निघून गेला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी अन्वीला अनपेक्षितपणे फोन आला. मॅडम, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. विहान सरांची तब्येत अत्यंत गंभीर आहे. अन्वी हे ऐकून अन्वीचा हातातून फोन सुटला. ती काही क्षण बोलूही शकली नाही. तिला त्याचा राग होता, पण दुःख होतं. विश्वासघाताचं घाव होता, पण ती मनाने इतकी पण वाईट नव्हती. मग ती धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. विहान बेडवर पडलेला, कमकुवत, पिवळा पडलेला, जवळपास ओळखूही न येण्यासारखा. अन्वी जवळ येताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अन्वी, मी खूप मोठी चूक केली, मला माफ कर. विहान, आता काही बोलू नकोस. पण विहान रडत म्हणाला, मी तुला दुखावलं, तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याची शिक्षा मला मिळाली आहे. पण एका विनंतीशिवाय मी जाऊ शकत नाही. माझ्या शेवटच्या क्षणी तुझा हात माझ्या हातात देऊ शकशील का? हे ऐकताच अन्वीच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले. तिने हात पुढे केला आणि विहानने तिचा हात घट्ट पकडला. ती भावना मृत्यूसमोर उभ्या असलेल्या पश्चातापाची होती, ज्यात प्रेम नव्हतं,
फक्त स्वीकार आणि तीव्र खंत होती आणि काही वेळातच विहानचा श्वास मंद होत गेला आणि काही क्षणात तो पूर्णपणे शांत झाला. अन्वीने त्याचा हात घट्ट धरलेलाच राहिला आणि डॉक्टर म्हणाले, ही इज नो मोर. अन्वीच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्याहून जास्त एक अध्याय संपल्याचा भार होता. विहानच्या मृत्यूनंतर अन्वी 4 दिवस घराबाहेर पडलीच नाही. त्या दिवशी ती आईजवळ बसली होती, तेव्हा आईने विचारलं, काय गं, विहान कुठे 2-3 दिवस दिसला नाही? भांडण झालंय का? अन्वीने डोळ्यातील पाणी दाबत म्हणाली, हो आई, भांडण झालं होतं, पण आता त्याचं सगळं संपलं. आई बोलते, संपलं म्हणजे? अन्वीने शांतपणे उत्तर दिलं, तो गेला आई, मला कायमचं सोडून गेला. हे ऐकून आई हादरली. अन्वी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. आईने तिला शांत केले. त्यानंतर विहानची विधिवत विधी झाल्यावर निलेश शांतपणे दुरून उभा पाहत होता. त्याला माहीत होतं की ही वेळ अन्वीची आहे, तिच्या वेदनांची, आणि तिला शांतपणे सोडून देण्याची आहे. अन्वी पुढे आली. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण आता कुठेतरी एक स्पष्ट शांतता होती. ती निलेशसमोर उभी राहिली. त्याने हळूच विचारलं, मी काही मदत करू शकतो का? अन्वी काही न बोलता त्याचा हात धरते आणि म्हणते. निलेश मात्र थबकला. तिच्या डोळ्यातून अश्रू हळूच बाहेर आले. निलेश, मला जगायचं आहे. माझ्याकडे अजून आयुष्य आहे आणि मला ते कोणासोबत जगायचं आहे हे आता स्पष्ट झालं आहे. निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही बोलणार इतक्यात तीच म्हणाली, मला तुझा हात हवाय, पण नवरा म्हणून नाही, एक साथीदार म्हणून. निलेशचे हात थरथरले. अन्वी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, मी विहानला माफ केलं आहे. त्या क्षणी दोघेही शांत होते, पण त्या शांततेत गेल्या कितीतरी वर्षांच्या वेदना विरघळत होत्या. तेव्हा अन्वीच्या गालावरून अश्रू वाहत होते, पण ते वेदनेचे नव्हते, तर त्या नव्या सुरुवातीचे होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.